हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी रविवारी रात्री एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल 6 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी या संदर्भात एक गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार फरसखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने बुधवार पेठ परिसरातील सागर बिल्डिंगवर अचानक छापा टाकला. या छाप्यात भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 6 बांगलादेशी महिलांना रंगेहात पकडण्यात आलाय. पोलिसांनी जेव्हा या महिलांची कसून चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. या महिलांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांना ब्युटी पार्लर, शिलाई काम आणि घरगुती काम मिळवून देण्याच्या बहाण्याने भारतात आणलं गेलं होतं. मात्र बुधवार पेठेत आल्यानंतर त्यांनी स्वइच्छेने वेश्या व्यवसाय सुरू केल्याची कबुली तपासात दिली आहे. आता पोलीस प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत. या महिलांना भारतात कोणी आणलं, त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमारेषा कशी ओलांडली आणि भारतात येण्यासाठी बनावट कागदपत्रे कशी मिळवली, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे परिमंडळ 1 चे उपायुक्त कृषिकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेकायदा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. आतापर्यंत तब्बल 103 बेकायदा नागरिकांना पकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.